नमस्कार. लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल इडली सांबर. बऱ्याचदा काय होतं, इडली दांडरल्यासारखी किंवा चपटी होते. त्यासाठी इथे आपण इडलीचे परफेक्ट प्रमाण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे. त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 4 चम्मच साबुदाणा घ्यायचा आहे. नंतर पाणी टाकून 2-3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघा, इथे मी 2-3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे. आता त्यामध्ये पाणी टाकायचे आहे. नंतर 1 चम्मच मेथीदाणे टाकायचे आहे. मेथीदाणे टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून 5-6 तास ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. इथे 5-6 तास झाले आहेत. हे बघा, आपले डाळ तांदूळ छान भिजले आहे. ते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरमध्ये थोडेसे डाळ तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये इथे मी 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतले आहे. मिक्सरमध्ये डाळ तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडेसे पोहे टाकून ते मिक्सरला रवाळ असे फिरवून घ्यायचे आहे. हे बघा, इथे मी मिक्सरला अशा प्रकारे रवाळ फिरवून घेतले आहे. मिश्रण थोडे रवाळ ठेवायचे आहे, त्यामुळे इडली छान होते. अशा प्रकारे मी सर्व डाळ तांदूळ मिक्सरला फिरवून घेतले आहे. नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पातेल्याच्या कडाही व्यवस्थित छान पुसून घ्यायचे आहे आणि त्याला झाकण ठेवून 10-15 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचे आहे. इथे 15 तास झाले आहे. हे बघा, आपले मिश्रण छान फुगले आहे. बघा, मिश्रण छान जाळीदार झाले आहे. आता आपण त्यात 2 चम्मच मीठ टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण मिश्रण मिक्स करून घेतले आहे. आता आपण त्याच्या छान इडल्या तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी इडली पात्र घेतलं आहे. इडली पात्राला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाने ग्रीस केल्यामुळं आपली इडली भांड्याला चिटकत नाही. नंतर त्यामध्ये इडलीचे मिश्रण भरून घ्यायचे आहे. हे बघा, इथे मी इडलीचे मिश्रण भरून घेतले आहे. इथे मी भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवले होते. त्यामध्ये इडली पात्र ठेवायचे आहे. इडली पात्र ठेवून त्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवरती 15 मिनिट इडली छान वाफवून घ्यायची आहे. हे बघा, इथे 15 मिनिट झाले आहे. आपली इडली छान फुगली आहे. छान पांढरी शुभ्र झाली आहे. नंतर इडली थंड करून घ्यायची आहे आणि चमच्याने अशी इडली काढून घ्यायची आहे. बघा, आपली इडली छान टम्म फुगली आहे. आतमधनं मस्त जाळीदार झाली आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व इडली तयार करून घेतली आहे. आपली इडली खूप छान झाली आहे. या पिठापासून आपण इडली, डोसा तसेच उत्तप्पा बनवू शकतो. आता आपण हॉटेलसारखे दाटसर आणि चटपटीत सांबार बनवून घेऊया. त्यासाठी तुरीची डाळ मी अर्धा तास भिजवून घेतली आहे. कुकरमध्ये भिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकायची आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचे आहे, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच तूप टाकायचे आहे आणि झाकण लावून मिडियम हीटवर त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपली डाळ छान शिजली आहे. ती आता आपण पळीने छान मॅश करून घेऊ. थोडंसं पाणी टाकून आपण इथे डाळ छान मॅश करून घेतली आहे. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचे आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आहे. नंतर 2 काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर आपण उभा चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण कांदा छान परतला आहे. आता त्यामध्ये
1 चम्मच मेथीदाणे टाकायचे आहे आणि मेथीदाणे छान परतून घ्यायचे आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हिंग टाकायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे मी 2 टोमॅटो कट करून घेतले आहे. टोमॅटो आणि अर्धा चम्मच मीठ टाकून टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण टोमॅटो छान परतून घेतला आहे. त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या आहे. इथे मी डांगर, गाजर आणि बटाटा टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. इथे शेवग्याचे शेंगाही टाकू शकता. नंतर त्यामध्ये इथे मी कांद्याचे स्लाइस टाकले आहे. लाल तिखट, हळद आणि सांबार मसाला टाकून मसाला छान 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. इथे आपण मसाला छान परतला आहे. त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 4-5 मिनिट भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपल्या भाज्या छान शिजल्या आहे. आता त्यामध्ये आपण मॅश करून घेतलेली डाळ टाकायची आहे. डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. डाळ मिक्स केल्यानंतर मीडियम हीटवरती 4-5 मिनिट डाळ छान शिजवून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे. गुळामुळे आणि चिंचेमुळे सांबारला छान टेस्ट येते. हे बघा, इथे आपलं सांबार छान उकळलं आहे. आता त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आहे. हे सांबार आपण इडलीसोबत, डोश्यासोबत, मेदूवड्यासोबत खाऊ शकतो. नक्की या पद्धतीने इडली सांबार बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबा, त्यामुळे नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.